नागरिक आपला सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान। आज आम्ही कर्जत चौक येथे अनेक मागण्या करून विविध विभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन उपोषण सुरू केले आहे। त्यापैकी 10 जुलैला या आपण आदिवासी खातेदारांच्या जमिनी 1966 कलम 6ब 6अ च्या अंतर्गत जे आदिवासी खातेदारांना प्राप्त झालेले आहेत त्या जमिनी काही धनिकांनी चुकीच्या मार्गाने गैरमार्गाने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून ह्या जमिनी शासनाची परवानगी न घेता म्हणजे पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरित केलेले आहेत। म्हणजे या आदिवासी बांधवांचा अज्ञानाचा फायदा घेऊन म्हणजे फायदा घेऊन त्यांची जमीन ते नावावर केल्यात। त्या संदर्भात आम्ही गेले 3 महिने पाठपुरावा करत आहोत। त्यापैकी जे आता माझ्याबरोबर आदिवासी बांधव जे बसलेत त्यांची जमीन अशाच प्रकारे बेकायदेशीर मार्गाने शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरित केलेली आहे आणि त्यांची फसवणूक झालेली आहे आणि त्यांनी आमच्या पोलीस संघटनेकडे तशी लेखी तक्रार दिलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी माननीय श्री जावळे किसन जावळे, त्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रकाशजी संगपाळ आणि तहसीलदार धनंजय जाधव यांच्याकडे रितसर 3 महिन्यापूर्वी तक्रार केलेली आहे आणि त्यांना उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे। त्या अनुषंगाने आतापर्यंत ह्या आदिवासींच्या प्रकरणात माननीय जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना ह्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कारवाई करावी यासाठी आदेश दिलेले, सूचना दिलेल्या आहेत। परंतु प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेबांनी कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही। त्यामुळे आमचा नाविलाज झाला आणि आता 10 जुलैपासून या आदिवासी बांधवांसमेत इथे उपोषण सुरू करणार आहोत आणि जोपर्यंत त्यांच्या जमिनी ज्या बेकायदेशीर हस्तांतरित झालेल्या आहेत ते त्यांना परत मिळत नाही किंवा सरकार जमा होत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण सुरू राहील। त्यासाठी आम्ही सर्व म्हणजे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री किसनजी जावळे, त्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रकाशजी संगपाळ आणि तहसीलदार माननीय श्री धनंजय जाधव यांना आज रोजी पत्रव्यवहार करून 10 तारखेला आम्ही उपोषण करतोय असे त्यांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून कळवणार आहोत। तरी कर्जत नागरिकांना विनंती आहे की आम्ही फक्त ह्याच आदिवासी बांधवांसाठी उपोषण करणार नाहीत तर कर्जत तालुक्यामध्ये जेवढे काही आदिवासी बांधवांच्या जमिनी बेकायदेशीर हस्तांतर केलेल्या आहेत धनिकांनी तहसीलदार अधिकाऱ्यांना, तलाठी अधिकाऱ्यांना किंवा इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरून चुकीच्या मार्गाने शासनाची कुठल्या प्रकारची पूर्व परवानगी न घेता हस्तांतरित करून आपल्या नावे करून घेऊन करोडो लाखो रुपयाला विकलेल्या आहेत। त्या जमिनीची आम्ही चौकशी करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी, उपाधिकारी, तहसीलदार यांना पत्र दिलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही ज्यावेळेला 10 तारखेला 10 जुलैला उपोषण सुरू करू त्यावेळी संपूर्ण कर्जत तालुक्यातल्या आदिवासी जमिनीच्या ज्या बेकायदेशीर हस्तांतरित झालेल्या आहेत त्यांच्या चौकशी करून ज्या त्यांच्या जमिनीला परत कराव्या किंवा सरकार जमा करावा त्यासाठी ती आमची मागणी असेल आणि ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उपोषण आमचं स्थगित करणार नाही। याची सर्व कर्जतकर नागरिकांनी नोंद घ्यावी आणि दखल घ्यावी आणि आमच्या उपोषणाला पाठिंबा देऊन या आदिवासींना न्याय देण्यासाठी मदत करावी। धन्यवाद।